हॅलो एव्हरीवन. आज आपण बघतोय एक्झॅक्टली मास म्हणजे काय असतं. ओके, तर आजच्या टॉपिकचं नाव आहे मास. आता सिम्पली हा टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर सर्वांना एक सिंपल कन्सेप्ट माहिती आहे की ज्याच्यामध्ये बघा, ॲस्ट्रॉनॉट जे असतात, जे अर्थ वरती असल्यानंतर त्यांचं थोडस वेट जे आहे किंवा ते जे मास आहे ते डिफरंट वाटतं ऍज कम्पेअर टू मून. म्हणजे जे मून वरती गेले ते आरामसे जम्प करू शकतात, जे की अर्थ वरती तेवढं इझी नाहीये. ह्या केसमध्ये दोन कन्सेप्ट इन्व्हॉल्व आहेत, एक तर म्हणजे मास आणि दुसरी गोष्ट वेट. आता मास म्हणजे काय असते? मास म्हणजे सिम्पली असं असतं की क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. ओके, मासचे डेफिनेशन जर तुम्ही बघाल, मास म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. मास म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. जसं की बघा, ह्या जर मी पेनचं मास काउंट केले, हा पेनचं, याचं कसं काउंट करायचं? तर समजा याच्यामध्ये किती मॅटर आहे हे जर मला माहित असेल तर त्या केसमध्ये हा पेनचं मी मास फाइंड करू शकतो. आता मी ज्यावेळेस या पेनचं मास फाइंड करेन त्यावेळेस हेच ऍज इट इज पेन जर मी दुसऱ्या प्लॅनेट वरती, जसं की आता अर्थ वरती आहेत आपण, त्याच्यानंतर मी समजा मून वरती याला घेऊन गेलो, तर त्या केसमध्ये काय असेल? ह्याच पेनचं मास जे काय असेल, मी काय नोट डाऊन केलेलं असेल मास, तेच मास मला त्याही मून वरती दिसणार आहे. म्हणजे ही जी मास क्वांटिटी आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लॅनेट, मास क्वांटिटी कधीच चेंज होत नाही. ओके, तर पहिले बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की मास म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये जे काही मॅटर प्रेझेंट असेल त्याला तुम्ही मास बोलू शकता. जेवढं मॅटर जास्त तेवढं मास जास्त. ओके, मास साठी सिम्बॉल असतो, मास साठी सिम्बॉल जो की कॅपिटल एम किंवा स्मॉल एम यूज केलेला असतो. ओके, बऱ्याचशा बुक मध्ये कॅपिटल एम दाखवलेलं असतं, कधी स्मॉल एम दाखवलं, तर त्या केसमध्ये मासचा हा सिम्बॉल आहे. ओके, दरवेळेस मास लिहिण्यापेक्षा सिम्बॉल लिहून तुम्ही फॉर्म्युला वगैरे जे काय असेल तुम्ही पुट करू शकता. त्याच्यानंतर येतं मासचं युनिट काय? युनिट ऑफ मास. हे आपण याचा युनिट बद्दल बोलतोय. युनिट ऑफ मास जे की काय राहतं? केजी. स्टँडर्ड युनिट काय? किलोग्राम. ओके, जर मास मला जर मेजर करायचं असेल तर मी केजी मध्ये मेजर करतो. जसं की मी एखाद्या ऑब्जेक्टचं मास बोललो 60 केजी, अर्थ वरती एखाद्या ऑब्जेक्टचं मास किती? 60 केजी. तोच ऑब्जेक्ट जे मी दुसऱ्या ग्रहावरती किंवा दुसरीकडे प्लॅनेट मध्ये घेऊन गेलो, जसं की मून वरती घेऊन गेलो, तर त्या केसमध्ये काय असेल? ते जे वेट असेल किंवा ते जे मास असेल ते एक्झॅक्टली काय असं असणार आहे? सेम असणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ मास मध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय असते? मास डू नॉट चेंज. Mass do not change with respect to planet. प्लॅनेट म्हणा किंवा लोकेशन. जसं तुम्ही अल्टिमेटली एखादा प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेट वरती ट्रॅव्हल केलं तर त्या केसमध्ये मास कधीही चेंज होत नाही. लक्षात आलं? बेसिक एवढ्या टर्म्स आहे जे की तुम्हाला मासच्या बद्दल लक्षात ठेवायचे. काय काय लक्षात ठेवणार? एक तर मासची डेफिनेशन. मासची डेफिनेशन काय असते? क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इज नोन ॲज मास. सेकंड वन, मासचं तुम्हाला युनिट माहित असायला पाहिजे. युनिट काय राहतं? केजी. आणि थर्ड वन काय आहे? मास अल्टिमेटली कुठंही चेंज करत नाही. तुम्ही जरी किती प्लेसेस बदलल्या तरी मासची व्हॅल्यू कंपल्सरी सेमच राहते. क्लिअर? आता नेक्स्ट कन्सेप्ट बघू आपण, व्हॉट इज मेन बाय वेट. आताच आपण बघितलं एक्झॅक्टली मास म्हणजे काय असतं. आता याच्यानंतर आपण कन्सेप्ट बघूया वेट. वेट म्हणजे काय? वेट इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स acting on object. A gravitational force acting on object. किंवा सिम्पली असं बोललं जाते की असा एक ग्रॅव्हिटीमुळे एक असा फोर्स असतो जो की एखाद्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतो, त्याला तुम्ही वेट बोलू शकता. जर मला वेट काउंट करायचं असेल तर सिम्पली मी काय करेल? त्या ऑब्जेक्टचं मास काउंट करेल आणि त्याला त्यावेळेस त्या प्लॅनेटची ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय करेल. जसं की आता मी अर्थ वरती असेल
तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते? ग्रॅव्हिटीची सगळ्यांना व्हॅल्यू माहिती आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर मला एखाद्या ऑब्जेक्टचं मास माहिती असेल आणि मी अर्थ वरती एक्सपेरिमेंट करत असेल तर त्या कॅसमध्ये वेट कसं काढायचं? तर सिम्पली काय करायचं? वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मास इंटू ग्रॅव्हिटी. सिम्पली काय करणार? W इज इक्वल टू एम इंटू जी. एवढं मल्टिप्लिकेशन करा, अल्टिमेटली तुम्हाला वेट बद्दल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. जसे की बघा ऍस्ट्रॉनॉट जे असतात ते मास त्यांचं कुठेही जावा, ऍस्ट्रॉनॉट किंवा आपलं ह्युमन बॉडी किंवा कोणतेही ऑब्जेक्ट मास कधीच चेंज होत नाही. प्लॅनेट जरी तुम्ही चेंज करत असाल तर त्या केसमध्ये तुमचं मास कधीच चेंज होत नाहीये. चेंज काय होतं? तर वेट चेंज होतं. का होतं? तर ग्रॅव्हिटीमुळे चेंज होतं. आता जसं की अर्थची ग्रॅव्हिटी आणि मूनची ग्रॅव्हिटी तुम्ही कम्पेअर केली तर मूनची ग्रॅव्हिटी कमी आहे, 1/6 टाइम जवळपास त्याची व्हॅल्यू चेंज होत जाते, म्हणजे 6 टाइम कमी ग्रॅव्हिटी आहे ऍज कम्पेअर टू अर्थ. म्हणून तुम्ही ऍस्ट्रॉनॉट बघत असाल की जे की मून वरती गेल्यानंतर इझिली जम्प करू शकतात. त्याच्या मागे रिझन असं आहे की तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो ड्यू टू मून तो कमी व्हॅल्यू आहे ऍज कम्पेअर टू अर्थ. ओके, तर त्या केसमध्ये हे लक्षात ठेवा की मास जे असतं ते कधी चेंज होणार नाही. प्लॅनेट जरी किंवा प्लेस जरी चेंज केली तर मास कधीही तुमचं फिक्स राहतं आणि वेट जे असतं ते अल्टिमेटली तुमचं चेंज होत राहतं. आता जर मी वेटच्या केसमध्ये अजून डिस्कस केलं तर वेटचं युनिट असतं. वेट हे तुम्ही मेजर कशात करता? जे की युनिट ऑफ वेट म्हणा इज न्यूटन. ओके, वेट कशामध्ये मेजर केलं जातं? तर सिम्पली न्यूटन मध्ये. थँक्यू.